5 ट्रेकिंग टिप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा लॉंग डिस्टन्स ट्रेक तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट करू शकता. फ्रँकली मी लॉंग डिस्टन्स ट्रेकर नाहीये किंवा मी रेग्युलर ट्रेकर पण नाहीये, पण या 5 टिप्सने मी माझा ट्रेक खूप सक्सेसफुली कंप्लीट केला. फर्स्ट म्हणजे पेसिंग. एका कम्फर्टेबल स्पीडने आणि कम्फर्टेबल पेसिंगने तुम्ही फक्त चालत राहिलात तरीही तुम्हाला त्याचा फायदा होतो. रादर तुम्ही एक्झॉस्ट होत नाही. तुम्ही स्पीडमध्ये जर ऑल्टरेशन करत राहिलात तर तुम्ही लवकर दमू शकता. सेकंड टिप, ब्रीदिंग. आपण बऱ्याच वेळा दमलो की माउथ ब्रीदिंग सुरू करतो, तर माउथ ब्रीदिंग करायचं नाहीये. नोज ब्रीदिंग केलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. थर्ड टिप, शॉर्ट ब्रेक्स. तुम्ही जर चालताना किंवा ट्रेकमध्ये दमायच्या आधीच जर शॉर्ट ब्रेक घ्यायला लागला तर तुम्ही एक्झॉस्ट होत नाही आणि तुम्हाला स्वतःला पुश करावं लागत नाही. फोर्थ टिप, हायड्रेशन. पूर्ण ट्रेकमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर पाणी घेता, म्हणजे फक्त पाणी नाही तर त्याबरोबर जर तुम्ही इलेक्ट्रोलाइट सुद्धा घेतलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. क्रॅम्प्स येत नाही, तुम्हाला डिहायड्रेटेड वाटत नाही, तुम्हाला कुठेही नॉशियाटिक वाटत नाही आणि तुम्हाला कुठेही टायर्ड पण वाटत नाही. आणि फिफ्थ इज लाईट स्नॅकिंग. मध्ये मध्ये तुम्ही लाईट स्नॅक्स, ड्राय फ्रुट्स किंवा फ्रुट्स असे जर घेत राहिला तर तुमची एनर्जी सुद्धा बॅलन्स राहते, तुम्हाला भूक सुद्धा लागत नाही आणि ट्रेक कंप्लीट करायला खूप मज्जा सुद्धा येते. राईट. सो या 5 टिप्स तुमच्या ट्रेकमध्ये फॉलो करा आणि मला सुद्धा फॉलो करत राहा.